जालना के किसानों ने जालना से नांदेड़ समृद्धि राजमार्ग के भूमि अधिग्रहण का विरोध किया है। जब किसान अपनी जमीन पर रहते हैं तो उन्हें उचित भुगतान नहीं किया जाता है। जब सिंचित भूमि होती है तो उसे शुष्क भूमि के रूप में दर्ज किया जाता है। इसलिए प्रभावित किसानों की मांग है कि इन सभी किसानों को बाजार मूल्य के अनुसार भुगतान किया जाए। किसानों ने यह रुख अख्तियार कर लिया है कि जब तक उन्हें उचित मुआवजा नहीं मिल जाता, वे सरकारी कर्मचारियों को खेतों में पैर नहीं रखने देंगे। जात आहे, परंतु त्याला त्याच्या विहिरीची नोंद करून घेऊन त्याला मावजा देत नाहीत। अतिशय चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करून हे शासन काम करत आहे, प्रशासन काम करत आहे। वेळोवेळी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले की बाबा रेडीनेकर दराप्रमाणे आमचे बाजारभाव वेगळे आहेत, रेडीनेकर मागील 5 ते 6 वर्षापासून वाढलेले नाहीत। त्याच्यामुळे बाजारभाव वास्तव या ठिकाणचे या जालना जिल्ह्यात आज आम्ही ज्या गावात आहोत तिथे 30 ते 40 लाख रुपये प्रति एकर या जमिनीचा भाव आहे, परंतु यांना 2 लाख रुपये 1.5 लाख रुपये पर्यंत याचं मूल्यांकन केलेलं आहे। रेडीनेकर दर हा बाजारभाव नाही, सुप्रीम कोर्टाचे निर्देश सुद्धा आलेले आहेत, परंतु हे शेतकऱ्याचे कुठले मागणी किंवा निवेदन स्वीकारायला तयार आहेत। आपल्या मनाप्रमाणे कारभार रेटून नेण्याचं काम MSRDCच्या दबावाखाली हे प्रशासन करत आहेत। आलं का लक्षात? त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलो की शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात ते जे मूल्यांकन केले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलं आहे आणि हे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे करावेत। आम्हाला हा रस्ता नको आहे, याच्या संदर्भात याचिका दाखल केली होती। त्या याचिकेचा निकाल लागल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी हे प्रशासन करत नाही। डॉक्टर हरिभाऊ भुतेकर, हिवर्डी, तालुका जिल्हा जालना। येथील एक शेतकरी म्हणून माझी काही जमीन, आमच्या परिवाराची 7 ते 8 एकर जमीन पूर्ण बाधित झालेली आहे। तरी आम्ही या गोष्टीला आम्हाला मोबदला व्यवस्थित भेटत नसल्या कारणाने त्यांनी 13,40,000 रुपये प्रति एकर 5 पटीत रक्कम च्या नोटीस आल्यामुळे आम्हाला ते मान्य नाही। आमचे फळ झाड त्याला रोपात धरलं, त्याला बागायतीमध्ये कन्वर्ट केलेलं नाही। बागायती जमीन असतानाही, पुरावे असतानाही त्याला बागायती धरायला ते तयार नाहीत। आम्ही बऱ्याच चक्रा मारून पण त्यांनी आम्हाला कोणत्याच गोष्टीचे प्रतिसाद न देता उडावडीचे उत्तर देऊन किंवा आम्ही आता करतोय, आमची प्रक्रिया चालू आहे, आम्ही असं करणार आहे, आमचं आणि त्याच्यात येऊन भूल थापात देऊन आतापर्यंत त्यांनी बरेच तपासण्या असतील, बरेच काही कामं असतील, हे त्यांनी त्यांचे खोटं बोलून इथपर्यंत आणलेले। परंतु आता आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की जालना ते नांदेड हे 3 जिल्हे जे आहेत, तर ह्या जिल्ह्यातले शेतकरी पूर्ण एकत्रित होऊन ह्या शासनानं जर 1 महिन्याच्या आत पूर्ण मोबदला, फळझाडं असतील, कोणच्या विहिरी क्षेत्रात बाधित होऊन जर धरलेल्या नसतील, कोणचे घर जर धरलेले नसतील किंवा आम्हाला मोबदला 2013च्या कायद्यानुसार जर ते देत नसेल, तर आम्ही जो संभाजीनगर ते नांदेड जो महामार्ग आहे याच्यावर पूर्ण 3 जिल्ह्याचे जनता, शेतकरी एकत्र येऊन आम्ही पूर्ण एक जाम आंदोलन करणार हे आमचं पक्क ठरलेलं आहे।